आपण नेहमी ऐकतो की नाही, एका सर्वेक्षणानुसार देशातल्या 70% लोकांना असं वाटतं, किंवा नवीन सर्वेक्षणात असं समोर आलं आहे की हे आकडे आपल्यावर सतत आढळत राहतात. पण आपण कधी विचार केला आहे का की हे ठरतं कसं? कोण विचारतं हे प्रश्न? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, या आकड्यांवर आपण खरंच विश्वास ठेवू शकतो का? आज आपण डॉक्टर राहुल खारत यांच्या एका लेखाच्या मदतीने या सर्वेक्षणांच्या आत डोकावून पाहणार आहोत. आणि हे समजून घेण्यासाठी आपण एका तरुणांच्या संविधानिक जागरूकतेवर केलेल्या सर्वेक्षणाचं उदाहरण वापरणार आहोत. म्हणजे या एका उदाहरणातूनच आपल्याला कळेल की हे आकडे खरंच समाजाचं चित्र दाखवतात की नाही. तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा मांडलाय. सर्वेक्षण म्हणजे केवळ आकडे गोळा करण्याचा खेळ नाहीये. ती एक वैज्ञानिक पद्धत आहे जी आपल्याला समाजाच्या मनात काय चाललंय हे सांगायचा प्रयत्न करते. आणि तुम्ही निवडलेलं भारतीय संविधानावरील सर्वेक्षणाचं उदाहरण अगदी समर्पक आहे. कारण यातून आपल्याला फक्त सर्वेक्षणाची प्रक्रियाच नाही, तर त्याचे परिणाम किती दूरगामी असू शकतात हेही कळेल. बरोबर. चला तर मग थेट त्या उदाहरणावरूनच सुरुवात करूया. लेखात म्हटल्याप्रमाणे हा सर्वेक्षण 18 ते 30 वयोगटातल्या तरुणांसाठी होतं. त्याचा उद्देश होता की त्यांना संविधानाबद्दल किती माहिती आहे हे तपासणं. पण मला पहिला प्रश्न हा पडतो की हे सर्वेक्षण करण्याची गरजच काय होती? यातून काय साध्य होणार होतं? उत्तम प्रश्न. इथे सर्वेक्षणाचं पहिलं आणि सर्वात महत्वाचं उद्दिष्ट समोर येतं. ते म्हणजे एखाद्या समस्येची किंवा परिस्थितीची अचूक माहिती मिळवणे. आता संविधानाच्या बाबतीत बोलायचं झालं तर तरुण पिढी लोकशाही प्रक्रियेबद्दल किती जागरूक आहे हे जाणून घेतल्याशिवाय आपण त्यांच्यासाठी योग्य शैक्षणिक धोरणं कशी बनवणार? म्हणजे हवेत अंदाज बांधण्याऐवजी सर्वेक्षण आपल्याला एक ठोस आधार देतं. हे आपल्याला सांगतं की समस्या नक्की कुठे आहे. लोकांना मूलभूत हक्क माहीत नाहीत की त्यांना कर्तव्य समजत नाहीत. म्हणजे याचा अर्थ एका चुकीच्या सर्वेक्षणाचे परिणाम खूप गंभीर असू शकतात. जर डेटा चुकीचा गोळा केला गेला तर करोडो रुपयांची शैक्षणिक योजना वाया जाऊ शकते. मग त्या सर्वेक्षणाची अचूकता तपासण्याची काही पद्धत असते का? अगदी बरोबर. म्हणूनच सर्वेक्षणाचं दुसरं उद्दिष्ट आहे वस्तुनिष्ठ आणि विश्वासार्ह माहिती गोळा करणे. आणि विश्वासार्हता येते सर्वेक्षणाच्या पद्धतींमधून. विचार करा, संविधानावरच्या सर्वेक्षणात आपल्याला तरुणांना प्रश्न विचारायचे आहेत. आजच्या काळात सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे ऑनलाईन सर्वेक्षण. एक गुगल फॉर्म तयार केला आणि व्हॉट्सॲप किंवा ईमेलवर पाठवून दिला. शहरी भागातल्या कॉलेजमध्ये जाणाऱ्या तरुणांकडून माहिती मिळवण्यासाठी हा उत्तम मार्ग आहे. पण भारतासारख्या देशात फक्त शहरी तरुण नाहीत, ग्रामीण भागात जिथे इंटरनेटची अडचण आहे तिथल्या तरुणांपर्यंत कसं पोचणार? बरोबर. इथेच दुसरी पद्धत कामी येते. तिला म्हणतात अनुसूची पद्धत, शेड्यूल मेथड. ही पद्धत म्हणजे प्रश्नावळीचं एक अपग्रेडेड व्हर्जन आहे असं समजा. फरक इतकाच की इथे आपण लोकांच्या हातात फॉर्म देत नाही, कारण कदाचित त्यांना भाषेची अडचण असेल किंवा प्रश्न समजणार नाहीत. त्याऐवजी एक प्रशिक्षित व्यक्ती त्यांच्या घरी जाते, त्यांच्याशी बोलते आणि प्रश्न विचारून स्वतः फॉर्म भरते. यामुळे माहिती चुकण्याची शक्यता जवळजवळ नाहीशी होते. अगदी नाहीशी होते. हे तर खूपच जास्त वेळ आणि मेहनत घेणारं काम असणार. हो, नक्कीच. पण अचूकतेसाठी ते आवश्यक आहे. कधीकधी आपल्याला लोकांच्या भावना आणि विचार अधिक सखोलपणे जाणून घ्यायचे असतात. तेव्हा मुलाखत पद्धतीचा वापर होतो. आपण काही निवडक तरुणांना बोलावून त्यांच्याशी मुक्तपणे चर्चा करू शकतो की तुम्हाला संविधानाची गरज का वाटते, किंवा तुमच्या मते संविधानातील कोणती गोष्ट आजच्या काळात सर्वात जास्त महत्त्वाची आहे. यातून आपल्याला केवळ हो किंवा नाहीपेक्षा खूप जास्त माहिती मिळते. ही उद्दिष्ट ऐकून एक गोष्ट स्पष्ट होते की अचूक माहिती मिळवणं खूप महत्वाचं आहे. पण इथे एक व्यावहारिक अडचण आहे. लोक नेहमीच मनातलं खरं सांगतात का? विशेषतः जेव्हा त्यांना त्यांच्या सवयींबद्दल किंवा मतांबद्दल विचारलं जातं, तेव्हा जे उत्तर समाजाला अपेक्षित आहे ते देण्याकडे कल नसतो का? सर्वेक्षणात यावर कसा तोडगा काढला जातो? हां, सर्वेक्षणाच्या डिझाईनमधला सर्वात मोठा आणि रंजक भाग आहे. यावर मात करण्यासाठी प्रश्नांची रचना खूप विचारपूर्वक केली जाते. उदाहरणार्थ, आपण थेट तुम्ही मतदान करता का असं विचारण्याऐवजी गेल्या निवडणुकीत मतदान केंद्रावरचा तुमचा अनुभव कसा होता असा प्रश्न विचारू शकतो. यातून उत्तर मिळण्याची शक्यता वाढते. लेखात दिलेल्या संविधानावरील सर्वेक्षणात प्रश्नांची रचना कशी केली आहे हे पाहिलं की हे अधिक स्पष्ट होईल. हो, लेखात प्रश्नांची वर्गवारी दिली आहे. ती खूपच विचारपूर्वक केलेली दिसते. अगदी. सुरुवात नेहमी वैयक्तिक प्रश्नांनी होते. वय, शिक्षण, शहरी की ग्रामीण पार्श्वभूमी.
यातून आपल्याला फक्त प्रतिसादकर्त्याची ओळखच नाही, तर नंतर माहितीचं विश्लेषण करायलाही मदत होते. जसं की शहरी तरुणांपेक्षा ग्रामीण तरुणांना संविधानाबद्दल कमी माहिती आहे का हे तपासता येतं. आणि त्यानंतर थेट ज्ञानावर आधारित प्रश्न विचारले जातात का? नाही, तसं केल्यास प्रतिसादकर्ता सुरुवातीलाच गोंधळून जाऊ शकतो. म्हणून आधी जागरूकतेवर आधारित सोपे प्रश्न विचारले जातात. जसं की भारताला लिखित संविधान आहे हे तुम्हाला माहीत आहे का? किंवा आपण प्रजासत्ताक दिन का साजरा करतो? हे प्रश्न त्यांना चर्चेत सहजपणे सामील करून घेण्यासाठी असतात. अच्छा, म्हणजे हळूहळू विषयाच्या गंभीरतेकडे नेलं जातं. ही एक प्रकारची मानसशास्त्रीय रचना आहे. हो. त्यानंतर येतात ज्ञानावर आधारित प्रश्न. इथे त्यांची खरी कसोटी लागते. संविधानाने नागरिकांना किती मूलभूत अधिकार दिले आहेत, किंवा भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते, यांसारख्या प्रश्नांमधून त्यांची संविधानिक तरतुदींबद्दलची नेमकी समज तपासली जाते. मला एक गोष्ट खूपच रंजक वाटते. तुम्ही म्हणालात की सर्वेक्षणातून सिद्धांतांची पडताळणी होते. याचा अर्थ समाजशास्त्रज्ञांनी एसी रूममध्ये बसून मांडलेला सिद्धांत की शिक्षणामुळे जागरूकता वाढते, तो या सर्वेक्षणातून तपासला जाऊ शकतो. कदाचित असंही दिसून येईल की उच्च शिक्षित असूनही लोकांना संविधानाबद्दल फारशी माहिती नाही. तंतोतंत. हे तर ज्ञानाच्या निर्मितीलाच लोकशाही स्वरूप देण्यासारखं आहे. सिद्धांत आणि वास्तव यांच्यातली दरी हे सर्वेक्षणच दाखवून देतं. पण हे सर्वेक्षण केवळ ज्ञान तपासत नाही. त्यासाठी मत आणि दृष्टिकोनावर आधारित प्रश्न खूप महत्त्वाचे असतात. उदाहरणार्थ, तुमच्या मते महाविद्यालयीन स्तरावर संविधान शिक्षण अनिवार्य असावे का? किंवा आजचे नागरिक संविधानिक मूल्यांचा खरोखर आदर करतात असे तुम्हाला वाटते का? या प्रश्नांची उत्तरं आकड्यांमध्ये मोजता येत नाहीत. मग त्यांचं विश्लेषण कसं केलं जातं? याला गुणात्मक विश्लेषण म्हणजे क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस म्हणतात. यातून आपल्याला लोकांच्या भावना, त्यांची मतं आणि मूल्य समजतात. हे आकडेवारी इतकंच महत्त्वाचं असतं, कारण यातूनच धोरणांना एक मानवी चेहरा मिळतो. आणि शेवटी एक अतिशय महत्त्वाचा प्रकार म्हणजे प्रत्यक्ष वापरासंबंधी प्रश्न. तुम्ही कधी संविधानाची प्रस्तावना वाचली आहे का? किंवा तुम्ही तुमच्या हक्कांसाठी कधी माहितीच्या अधिकाराचा वापर केला आहे का? हे प्रश्न ज्ञान आणि कृती यांच्यातला दुवा तपासतात. वा, म्हणजे मला सगळं माहीत आहे असं म्हणणं सोपं आहे, पण तुम्ही ते प्रत्यक्ष जीवनात वापरताय की नाही हे इथे तपासलं जातं. आणि सर्वात शेवटी एक मुक्त प्रश्न ठेवला जातो. जसं की तरुणांमध्ये संविधानिक जागरूकता वाढवण्यासाठी तुमच्या मते काय उपाययोजना करता येतील? या प्रश्नातून अनेकदा अशा नवनवीन कल्पना समोर येतात ज्या संशोधकांनी विचारही केलेल्या नसतात. त्यामुळे या सर्व प्रकारच्या प्रश्नांमधून एक सर्वांगीण आणि सखोल चित्र उभं राहतं. ठीक आहे. तर अशा प्रकारे माहिती गोळा झाली. आता या हजारो लोकांच्या उत्तरांचं काय करायचं? या माहितीच्या ढिगाऱ्यातून निष्कर्ष कसे काढले जातात आणि त्याचा खरा उपयोग काय होतो? इथेच सर्वेक्षणाचा खरा उद्देश समोर येतो. तिसरं उद्दिष्ट म्हणजे धोरण निर्मितीला मदत करणे. संविधानावरील या सर्वेक्षणातून असं दिसून आलं की 80% तरुणांना मूलभूत कर्तव्य कोणती आहेत हेच माहीत नाही. तर हा आकडा थेट शिक्षण मंत्र्यांच्या टेबलवर जाऊ शकतो आणि त्या आधारे नागरिकशास्त्राच्या अभ्यासक्रमात बदल करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. ही आकडेवारी म्हणजे केवळ माहिती नाही, तर ती नागरिकांच्या गरजेचं थेट प्रतिबिंब आहे, जे धोरणांना आकार देतं. म्हणजे सर्वेक्षणातील एक साधा प्रश्न थेट शिक्षण व्यवस्थेत बदल घडवू शकतो. हा खूप मोठा परिणाम आहे. हो. आणि दुसरा उपयोग म्हणजे सामाजिक जागरूकतेला चालना देणे. जेव्हा या सर्वेक्षणाचे निष्कर्ष वर्तमानपत्रात किंवा न्यूज चॅनलवर प्रसिद्ध होतात, तेव्हा समाजात त्यावर चर्चा सुरू होते. पालक, शिक्षक, विद्यार्थी सगळेच यावर विचार करू लागतात. यातून एक प्रकारचं आत्मपरीक्षण सुरू होतं आणि सामाजिक सुधारणेला गती मिळते. याचा अर्थ सर्वेक्षण फक्त सरकारसाठीच नाही, तर समाजासाठीही एक आरसा आहे. नक्कीच. मला एक किस्सा आठवतो. आम्ही एकदा एका शहरात स्वच्छतेबद्दल सर्वेक्षण केलं होतं. निष्कर्ष असा आला की लोकांना वाटत होतं की त्यांचा परिसर स्वच्छ आहे. पण त्याच सर्वेक्षणात आम्ही निरीक्षणांचाही समावेश केला होता, ज्यात आमच्या टीमने त्या परिसरातील कचऱ्याचे फोटो काढले होते. जेव्हा आम्ही दोन्ही गोष्टी एकत्र लोकांसमोर ठेवल्या, त्यांची मतं आणि वास्तव, तेव्हा त्यांना धक्का बसला आणि त्यानंतर त्या परिसरात एक मोठी स्वच्छता मोहीम सुरू झाली. सर्वेक्षण कधीकधी असं वेकअप कॉल देण्याचं काम करतं. हे खूपच प्रभावी उदाहरण आहे. म्हणजे चांगल्या प्रकारे डिझाईन केलेलं सर्वेक्षण केवळ माहिती गोळा करत नाही, तर ते सकारात्मक सामाजिक बदलाला चालना देऊ शकतं.
लेखाच्या शेवटी म्हटल्याप्रमाणे हे माहितीपूर्ण आणि जबाबदार नागरिक तयार करून लोकशाहीलाच मजबूत करतं. अगदी. कारण ज्या नागरिकांना त्यांचे हक्क आणि कर्तव्य माहीत असतात ते केवळ मतदानातच नाही तर इतर सामाजिक आणि राजकीय प्रक्रियांमध्येही अधिक सक्रियपणे सहभागी होतात. त्यांना जेव्हा संविधानाचं महत्त्व कळतं तेव्हा ते सामाजिक बदलासाठी पुढे येतात. आजच्या या चर्चेतून एक गोष्ट माझ्यासाठी पूर्णपणे स्पष्ट झाली आहे. आपण बातम्यांमध्ये जे आकडे वाचतो ते कुठून तरी हवेत आलेले नसतात. त्यांच्या मागे एक मोठी वैज्ञानिक प्रक्रिया, खूप विचार आणि मेहनत असते. सामाजिक सर्वेक्षण हे समाजाचं आरोग्य तपासणारे एक महत्त्वाचं निदान साधन आहे. तुम्ही त्याला निदान साधन म्हटलं, डायग्नॉस्टिक टूल, हे मला खूप आवडलं. कारण ते अगदी तसंच काम करतं. ते आपल्याला सांगतं की समाजाचा कोणता भाग निरोगी आहे आणि कुठे उपचारांची गरज आहे. आणि ही माहिती केवळ धोरणकर्त्यांसाठीच नाही तर आपल्यासारख्या सामान्य नागरिकांसाठी महत्त्वाची आहे. कारण ती आपल्याला आपल्या सभोवतालच्या जगाबद्दल अधिक जागरूक बनवते. आजच्या या सखोल विश्लेषणानंतर एक विचार मनात येतो. जर आपल्या स्वतःच्या परिसरातील किंवा समुदायातील एखाद्या महत्त्वाच्या विषयावर, जसं की पाण्याची समस्या किंवा सार्वजनिक वाहतूक, यावर सर्वेक्षण करण्याची संधी मिळाली तर कोणता एक प्रश्न लोकांना सर्वात आधी विचारायला आवडेल आणि का? तो प्रश्न असा हवा जो केवळ माहिती नाही तर लोकांच्या विचारांना चालना देईल.